मध्ये वापर आहे पण ही एक लेणी अशा आहे की तिथं शस्त्र म्हणून आहे. आता लेणी आईचे पासून शस्त्राची काय भाव त्यांना त्या काळात राजमाल सदृश परिस्थिती दाखवायची होती का आणि हे रिकामा असं मॅडम साहेब घास दाखवलं रिकामा असं तर रिप्रेझेंट ऑफ बुद्धा बुद्धाचं रिप्रेझेंट केलं आणि आसनाकडे जर आपण पाहिलं ना ते आसनामध्ये खड्डे दिसतात ठीक आहे. स्टोरी आपली कशी चालती बघा. आता काय आलंय भगवान बुद्ध ज्यावेळेस गृहत्याग केला त्यांनी त्यावेळेस बघितलं तर ते 3 गेट पास करून आले होते. जे त्यांचे हे होते जे पोलीस त्यांना अडवले हे स्टोरी सांगितली पण आपण असं म्हणू शकतो की ते गेल्यामुळं ह्या असं रिकामं झालं किंवा खड्डा पडला. पुढे आल्यानंतर जी स्टोरी सांगितली जाते बुद्ध जेव्हा महानिष्क्रमण शिल्प सगळी आपल्याला बघायला की त्यामध्ये बुद्ध काय करतात गृहत्याग करतात आणि त्यांना अडवण्यासाठी मार येतो. मार म्हणजे काय आहे आपल्या मनातलं एक विचार असतो की मी जाऊ काय नको तो आपण एक बारीकपणे कार्टून लागायचं. कार्टून मध्ये इथे एक एलियन्स टाईप एक व्यक्ती असेल ना आणि एक चांगला असेल का तो चांगला कर म्हणायचं हा म्हणायचं नको. तसं आपल्या मनात द्वंद्व निर्माण होतो नाही का. मार ही संकल्पना खूप महत्वाची बुद्धत्वासाठी. मार जर तुम्हाला समजला तर योग्य. जो मार असतो ना मार आपल्यावर हा 10 प्रकारच्या सेनेने आपल्याला अटॅक करत असतो नाही का. 10 सैनिक असतात त्याचे. 10 सैनिक म्हणजे काय मनाचे 10 अवस्था आहेत राग रोग मोह मद मत्सर यांनी तो आपल्याला अटॅक करत असतो आणि त्याला समजून घ्यायचं असतं की हा मार आहे आणि आता हा माझा अहित करणार आहे. यासाठी बुद्धांनी ती माराची संकल्पना आपल्याला समजून सांगितली. तर मार हा बुद्धांचा पाठला घरापासूनच करत होता. तेव्हा ते गृहत्याग करायला निघाले ना तेव्हा मार पहिल्यांदा त्यांना आडवा झाला. त्यावेळेस मार त्यांना काय म्हणला की तुला मी 7 दिवसात तुला राजा बनवलं. त्या 7 दिवसात राजा बनवलं तुला राज्य पत्नी सेवक सगळं भेटलं 7 दिवसात. मग हे शिल्प आहे ना हे जे महानिष्क्रमण शिल्प आहे हे महानिष्क्रमण शिल्प आहे आणि हे टोटल खरं आहे. म्हणजे जे काही सांगतोय ना जे आपले सूर्य वगैरे आता ह्या जे आपले नवीन अभ्यासक आहेत त्यांनी हे सांगणं गरजेचं आहे टाकून त्यांनी प्रूव्ह करणं गरजेचं आहे की हे महानिष्क्रमण शिल्प आहे. हे महानिष्क्रमण शिल्प काय आहे याचं पहिलं महत्वाचं कारण की महाराच्या 3 कन्या होत्या नाही का. तर महाराच्या तशा 10 सेना आहेत तर महाराच्या प्रमुख 3 लेकी असतात आणि त्या 3 लेकी आपल्या मनावर आक्रमण करत असतात ठीक आहे. ह्या 3 कन्या दाखवण्याचा प्रयत्न केला. 3 कन्या महाराची राग आहे राग दाखवण्यासाठी काय केलं दात वगैरे दाखवले 11 दाखवली पण हातात एक हातोडा दाखवलेला समजलं का. एक राक्षसी स्त्री दाखवली ठीक आहे. मार हा चांगला नसतो. मार हा काय असतो हिचा डेड किंग म्हणतात त्याला. तो नुसतानाच करतो बुद्ध म्हणतात तो काय करतो म्हणून महाराची पहिली जी मुलगी आहे ही राग इथे दाखवलेली आहे. इथे अजून एक मुलगी दाखवली बघा तिने काय केलं एका हरणाचा विनाकारण त्रास देते. हरणाचं काय करत नाही ते एक हरिण आहे सांबर टाईप आहे त्याला देखील तुम्ही पकडले तिथं पाय आणि अजून एक स्त्री आहे स्त्री शिल्प आहे तुला सगळं कळेल. 1 2 आणि 3 या 3 लेडीज आहेत. त्या 3 महाराच्या कन्या आहेत. राग रोग मोह वगैरे आपण असं म्हणतो. तर त्या माणसाला घराच्या बाहेर पडून देत नाही. बुद्धाच्या मनात पहिला विचार आला मी घराच्या बाहेर पडतो का पडतो काय नाही तसे ते विचार महाराज त्याला पहिल्यांदा बुद्धाला अडवलं म्हणजे तुम्हाला मी 7 दिवसात राजा करेल म्हणून या महाराजच्या 3 कन्या त्यांच्या भोवती आल्या. त्यानंतर तुम्ही बघता की ध्यानावस्थेत जेव्हा बुद्ध होते तेव्हा देखील महाराज त्यांच्या अटॅक केल्या. एक लेडीज त्यांच्या समोर आली नाचली गायली त्यांना संसार गुंतवण्याचा प्रयत्न केला. तिथे महाराजला त्यांनी अपयश दिलं. हा पहिला टप्पा आहे महाराष्ट्र लग्नाचा. घरातून माणूस बाहेर पडतो त्याच्या मनात 100 विचार येतात मी माझ्या बायका पोराला सोडतोय मी राज्य सोडतोय मी कोणासाठी सोडतोय का सोडतोय कशासाठी सोडतोय. तर हे सोडण्यासाठी पहिल्यांदा जे आढळले आहेत 3 कन्या आढळ बनवले आता या शिल्पामध्ये एक व्यक्ती सुंदर सांगितलं की जे त्यांचा घोडा आहे सुंदर घोडा आहे ना त्याच्यावर सुंदर सजवलेला आहे आणि सुंदर व्यक्ती घोड्यावर बसलेला आहे. भगवान बुद्ध काय महानिष्क्रमणासाठी झालेले आहे पण ह्या मार्गाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे. पण ते अडवू शकणार नाही बुद्ध पुढे चाललेलेच आहे. आता पुढे गेल्यानंतर हा मार आहे पण हा मार आहे ना हा म्हणजे
आयकॉनिक ऑफ इंडिया लेडीज आहे, म्हणजे लेडीज शिल्प आहे. मार जरी असला ना, आता मार मला सांगा, मार ही एक मानसिक संकल्पना आहे. एखादा माणूस मला म्हणून येतं की तुम्ही मार म्हणताय तो जेंट्स का लेडीज, ठीक आहे. लेडीजचा मार हा लेडीज असू शकतो, पुरुषाचा पुरुष असू शकतो. म्हणजे समजलं का ते थॉट्स कसे. तसा एकदा हा मार आहे, हा स्त्री वेशी आलेला आहे. ग्रोथ सोडून चालले, त्यांना चिंता आहे नाही का, बायका असू शकते. मारने काय केलं इथं, इथं मार बुद्धांना स्वप्न दाखवतो. हा मार आहे बघा, बुद्धांना काय स्वप्न दाखवतोय मार, की तुम्ही जर इथं राहिला, गृहत्याग केला नाही तर तुम्ही काय होणार, 7 दिवसात काय होणार आहे, राजे होणार आहे. आता हे 4 घोडे आहेत ना, हे विनयपिटकाचा सॉरी बुद्धांच्या आहे ना, बऱ्याच स्टोरीमध्ये सांगितलं की 4 सिंधू घोडे होते वाईट बुद्धांच्या रथात, ते घेऊन फिरायचे. तर हे 4 हे घोडे आहेत आणि इथं भगवान बुद्ध आहे. हे त्या काळात म्हणजे सिद्धार्थ म्हणू शकतो. हे त्यांची पत्नी आहे आणि एक शिल्प दाखवली, तिचा मार घेऊन हवा. हे असं शिल्प आहे. आता हा माराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय बरं का, पण इथं काय झालं, शिल्पकला इतकी सुंदर असायची त्या काळात की हे एवढ्याशा ह्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता इथं मार काय उभा नाहीये, मार पडलाय खाली बघा, त्याचे पाय बघा. आता आपले पाय कसे होते, पडलं नाही का, पडलेला आहे, उठू शकत नाही, पडलेला आहे आणि त्याच्यावरतून हा रथ चाललाय. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की भगवान बुद्धांना जेव्हा मार आला समोर, तर मार त्यांना अडवू शकला नाही का म्हणतात, तो पडला पण तो अडवू शकला नाही. आणि काही पण बऱ्याचशा नंतरच्या काही चित्रामध्ये असं आपण की बुद्धांच्या घोड्याच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणतात की बुद्ध जाताना आवाज होऊ नये, शांतपणे जावं म्हणून ते काही टाच धरलेलं आहे यक्षांनी. तर तसं नाहीये. तर माराचा जो संबंध आहे, तर माराने हे अडवण्यासाठीच प्रयत्न केलाय बुद्धांना की जाऊ नका, म्हणून टाचूचा आवाज वगैरे हा प्रकार नाहीये. ही बुद्धांना अडवण्याचा प्रयत्न. म्हणून तुम्ही गांधार शैली जर बघितली तर त्या सगळ्या शिल्पामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्धांच्या घोड्याचे पाय अडवण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला. ठीक आहे, 5 गोष्टींमुळे तुम्ही म्हणजे ज्या त्यांना जे दृश्य दिसली, एक आजारी माणूस दिसला, एक म्हातारा माणूस दिसला, किंवा एक संन्यासी दिसला, किंवा एक प्रेत दिसलं, ही 4 गोष्टी तुम्हाला दिसल्याबरोबर तुम्ही कधीही कोणी व्यक्ती गृहत्याग करू शकत नाही. तर बुद्ध बाबासाहेब इज ॲडव्होकेट, त्या काळातले बॅरिस्टर होते ते. त्यामुळे त्यांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथात सहज काही गोष्टी लिहून ठेवल्या की देश त्यागाची तयारी म्हणून हा चॅप्टर येतो वाचा. त्यात तुम्हाला कळेल की बुद्धांनी गृहत्याग केला का केला. तर रोहिणी नदीच्या पाण्यावर शाक्य कोण्यांमध्ये वाद झाला. शाक्य संघाच्या नियमानुसार जर शाक्य संघाच्या ह्याला विरोध केला तर एक त्याला गृहत्याग करायचा, त्याची संपत्ती जप्त केली जाईल, भाजीपत जाईल. एवढं सगळं होण्यापेक्षा भगवान बुद्धांनी सरळ सांगितलं की मला हा रक्तपात नकोय, माझा विरोध आहे. बुद्ध स्ट्रॉंग होते, स्टाफ होते आणि हा नको म्हणून त्याने तो गृहत्याग केला. हा पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला जगत आयुष्यात. की काही लोक आपल्या म्हणतात या 4 गोष्टी म्हणून बुद्ध गेले. एवढं सगळं झाल्यानंतर मग बुद्धांच्या घरची परिस्थिती कशी झाली असेल मला सांगा ना. ही न्यूज मारासारखी घरी पोहोचली. हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं. राजा हळवाला आता मला सांगा, एखाद्या व्यक्ती घर सोडून जाणार आहे त्याच्या बायकोला माहिती तिला झोपला गेला. म्हणजे बुद्धांना बदनाम करायचं काम केलं गेलं काही इतिहासकारांकडून. तर आणि त्यानंतर त्यांना ते काय मिळत झालं की बुद्ध काय केले, तर रात्रीच्या वेळी टाचांचा आवाज वगैरे ह्या नंतरच्या स्टोरी आहेत. ही स्टोरी अशी चालती, बुद्धांची स्टोरी अशी चालली की ते महाराज लोक आहेत, त्या महाराज त्यांनी त्याला अडवायचा बुद्धांना प्रयत्न केला. तिथपर्यंत आलं. जर आपण जर पाहिलं ना तर महानिष्क्रमण हा बुद्धांच्या जीवनातला सगळ्यात मोठा पहिला टप्पा आहे. माणसाला घर बनायचं असेल ना तर त्याला घर सोडावं लागतं. घर सोडणं एवढं सोपं नाही. तुम्ही आम्ही आता म्हटलं घर सोडायचं आपण 100 वेळा रागाला 2-4 किलोमीटर असं घर बघायचं पण घर पण सोडणार नाही. तर ही खूप मोठी गोष्ट आवश्यक नाही. त्याला आनंद व्हायचा ना त्याला घर सोडणं नाही. आपल्याला सांगितलं की हजार लोकांना दान केलं. त्याचं कारण असं आहे की घर सोडणं ते पण उन्नतीसाठी सोपं नाही. अजून एक शिल्प सर तुम्हाला कानेज लेणीमध्ये बघायला भेटतं. बुद्धांचं असं शिल्प आहे, असं एक शिल्प आहे का, आणि असंच शिल्प अजून एक शिल्प आहे की तिथं असं हात आहे आणि हे अजिंठ्यामध्ये राहुल समोर उभा आहे आणि त्याची आई हा
बुद्धाच्या काळात असं बऱ्याच वेळा झालं की लोक घरी आले ना भिक्षू लोक तर घरच्या प्रेमापोटी परत नाही गेले. बुद्ध एक अशी व्यक्ती आहे जे त्याच्या पत्नीला भेटायला जर गेले तर त्यांनी 2 शिष्य त्यांना सांगितलं होतं की ती तिला माहिती आहे मी कोण आहे आता मी एवढा एनलाइटेड आहे पण ती जर भावनिक झाली तरी तुम्ही करू नका. एवढं होऊन सुद्धा भगवान बुद्ध पत्नी यशोधरा एवढं सगळं म्हणजे तिच्या तो आयुष्य खूप उंच दाखवलं तिच्यापेक्षा खूप आहे पैसे कॅब दाखवलाय आणि त्या चित्रामध्ये जे सांगायचं आहे की बुद्धाला खूप उंच दाखवलंय आणि हा जो हात आहे ना शिव सावरकर हे बुद्ध परत निघून गेले घरी येऊन निघून झालं सगळ्यात मोठा हा जो भाग चालतो ना तर हे आहे महानिष्कलन शिल्प जे बरेच जैनांमध्ये आपल्याला पाहायला होतं बांधकाम शिल्पाचं खूप जास्त प्रमाणात पाहायला होतं. हे काय शिल्प नाही लक्ष ठेवा महानिष्कलन शिल्प हे खूप महत्वाचे बुद्धांच्या हा जो भाग झाला नसता तर बुद्ध झाले नसते आणि शून्यगार आहे आता पलीकडचे टप्पा होतो. ठीक आहे समजलं सगळ्यांना. म्हणून आणि हे जे विचार आहेत चांगले विचार असतात त्याच्यावर वाईट विचार असतात. वाईट विचारांची संख्या नेहमी जास्त असते ते विचार कमी होत नाही. आणि जगात मार हा असा व्यक्ती आहे की जर याच्यावर विजय मिळवला ना तर जगात पुढे भांडणच होणार नाही. समजा तुमच्या मनावर विजय मिळवला आणि तुमचा राग जेव्हा तुम्हाला लक्ष देईल ना ते कार्टून बघितलं समजून नाही का तो असं म्हणतो चल मार मार नाही नाही नको नको. तर जेव्हा तुमच्या मनात विचार येतो एखाद्याबद्दल वाईट काय करण्याचा तो मार आहे हे डिटेक्ट झालं पाहिजे. यासाठी बुद्धांनी ती संकल्पना मांडली की तुमचा जो वाईट विचार आहे तो तुम्हाला समजला पाहिजे की हा विचार जो माझ्या मनात आलेला आहे हा वाईट विचार आहे आणि हा माझा अहित करणार आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात मार हा अहितकारक असतो. लक्षात आलं. म्हणून आणि मार आहे ना कधीच हारत नाही. म्हणजे हे जे काही वाईट विचार आहेत ना मनावर ताबा मिळवतात लोक अरंत जरी झाले तरी बुद्धत्व प्राप्त होत नाही. म्हणून बरेचसे लोक अरंत होतात बरेचसे लोक बोधिसत्व होतात पण बोधिसत्वाच्या नंतरची स्टेप बुद्धत्व आहे. पण बोधिसत्व पुन्हा रिवर्स होऊ शकतो किंवा अरंत तिथपर्यंतच थांबतो त्याच्या पुढे जात नाही. कारण अरंत सुद्धा रिवर्स होऊ शकतो. अरंत होत नाही मोस्टली पण होऊ शकतो. कारण बोधिसत्वाबद्दल ते म्हणलेलं आहे की लोकांच्या कल्याणासाठी बोधिसत्व असतो. ठीक आहे. तर बुद्ध काय झाले अरंतच्या वरची स्टेप बुद्धत्व आहे की जिथं बुद्धांचं मन इतकं निष्कलंक आहे तर बुद्धांच्या म्हणजे असं म्हणतात थाळीच्या पाण्याला आहे ना आपण टच केलं तर व्हायब्रेशन येतात. पण बुद्धांच्या मनावर राग लोभ मोह मद मत्सर जगातली कोणतीही गोष्ट बुद्धाच्या मनावरती इफेक्ट नाही करू शकत एवढं बुद्धांनी स्वतःचं मन हे केलं. म्हणून बुद्धांच्या काही स्टोरी आहेत की काही लोकांच्या दारात गेल्यानंतर बुद्धांना जरी ते 10 वेळा बोलले वाईट तरी बुद्धांनी कधीच हे केले नाही ना तिरस्कार केला कोणाचा. तिरस्कार वगैरे ह्या सगळ्या मार आहेत. हे 10 सेना आहेत. ठीक आहे. म्हणून हा जो मार आहे याच्यावर विजय मिळवता येत नाही जो बुद्धांनी म्हणून सांगितलं ना बुद्धांनी सगळ्यात मोठं काम केलं की मनावर विजय मिळाला म्हणजे आपल्या विचारांवर विजय मिळाला. म्हणून मार हा जो आहे तो ज्यावेळेस म्हणजे मार हानीने गळ्यात हार घालायचं विजयाची तर त्याला माहित असतं मी याला पराजित करणार आहे. ठीक आहे. म्हणून मार हा विजयाची माळा घालून येतो. म्हणून हा मार आहे हा विजयाची माळा घालून आलेला आहे. आता हाती दाखवला आहे पण हा 11 विक्राळ आहे आणि हा युद्ध करण्यासाठी आलेला आहे. हे दाखवण्यासाठी त्यांनी एक वृक्ष उपटलेला आहे मुळासकट. जरी इथं चेहऱ्यावर काय वाटत नाही तरी हा जो वृक्ष उपटल्यामुळं हा मार अग्रेसिव्ह आहे आणि हा भांडण्यासाठी आलेला आहे. ठीक आहे. अग्रेसिव्ह. आणि आता पुढचे आपण शिल्प बघू. तर ही माराची सेना आहे. हे जे असं फेन्सिंग असतं ना हे बोधिवृक्ष असतो. आता बोधिवृक्ष वेगवेगळ्या प्रकारचे आणि याचं डिटेक्ट केलेलं आहे बरं का. मला जेम्स फर्ग्युसनच्या पुस्तकामध्ये देखील एक आलाय की त्यांनी सांगितलं की दोन्ही बोधिवृक्ष आहे. ठीक आहे. ही मार सेना आहे ना म्हणजे बारांनी बुद्धांवर आक्रमण केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती. म्हणून इथं एक बोधिवृक्ष इट्स रिप्रेझेंट ऑफ बुद्धा. या बोधिवृक्षावर मार सैन्य बघा तुटून पडली पूर्ण झाडांवर. ठीक आहे. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण जर तुम्ही कधी कधी हे बघा की ज्यावेळेस मार आक्रमण करतो ना तो बुद्धांच्या ज्या मैत्रीचं वलय आहे किंवा 10 पारमिता आहे त्या पारमिताच्या मुळे काय झालं की बुद्धांवर जेव्हा त्यांनी बाण मारले त्या बाणाची फुलं झाली. ठीक आहे. तर इथं दाखवलंय की मार
बोधी वृक्षावर आक्रमण करतोय. इथे छत्रावली पण दाखवली बरं का, नीट पहा. हे छत्र आहे. छत्र कोणाच्या डोक्यावर ठेवलं आता? जो विद्वान आहे, जो शिक्षक आहे, गुरु आहे, नाही का, जे विद्वत्तापूर्ण लोक आहेत त्यांच्यावर ते छत्र धरलं जायचं पूर्वी, किंवा जो राजा आहे त्याच्यावर धरलं जायचं. तर बुद्ध एक राजा पण होते आणि बुद्ध एक जगातला अतिशय विद्वान. म्हणून जे स्तूपावर आपण छत्रावली बघतो ना, ती छत्रावली एक नसते, असंख्य, काही ठिकाणी बघा ना असंख्य दाखवले जातात. म्हणजे बुद्धांचं ज्ञान आहे ना असंख्य होतं, प्रत्येक क्षेत्रात होतं. ही छत्रावली दाखवलेली इथे. आणि हा जो हार आहे प्रत्येक झाडाला हार दाखवलेला आहे. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे जरी महाराणे आक्रमण केलंय पण ते आक्रमण फेल झाले आणि त्या आक्रमणाचं काय झालंय, हार झाले. आता इथं महाराष्ट्रात 10 सेना दाखवलेला आहे विविध. आता 10 सेना तुम्ही कसं दाखवाल? तर चित्रकार फार हुशार होते, शिल्पकार. त्यांनी या 10 सेना दाखवण्यासाठी वेगवेगळे हे केलेले आहेत तिथं. म्हणजे काही ठिकाणी घोड्यांची तोंड आहेत, नाही का, काही ठिकाणी हत्तीचं तोंड आहे बघा माणसाला, काही ठिकाणी सिंहाचं तोंड आहे. इथे एक सिंह दाखवलेला आहे, इथे एक हत्ती दाखवलेला आहे. अजून एक इथं एक लेडीज आहे, तिला याचं तोंड दाखवलंय, घोड्याचं तोंड आहे. इथं काही लोक वाजवतात, काही नाचतायत. आता मला सांगा, युद्ध चाललंय, वाजवणं, नाचणं हा काय प्रकार आहे? कारण महाराजची जी सैना आहे ती महाराजची सैना अशीच आहे. मार म्हणजे मार जो असतो ना आपल्यात, म्हणून बुद्धांनी सांगितलंय की नाही का हार घालत नाही बुद्धांना. कोण का हार घालत नाही? की ही माराची प्रतीक आहे. हार झालं, म्युझिक झालं, वाजवणं झालं, सेंट झालं, म्हणून भिक्षू लोक सेंट वापरत नाही. असक्त होतो माणूस चांगल्या वासाचा. भिक्षू लोक हार घालून घेत नाही, आपण घालत नाही भिक्षूंना हार. का? तर ते तो मानपान वाढतो, अभिमान वाढतो. लक्षात. म्हणून ही जी प्रतीक आहेत ना, आता मग युद्ध चाललंय, इकडे ढोल वाजवतोय, इकडे नाचतंय विसतंय, मग हे काय? ही जी प्रतिकात्मक दाखवलंय की ह्या महाराष्ट्राच्या 10 सेना आहेत ज्या मानवी मनावर आक्रमण करतात. ठीक आहे. आणि इथं हे जे दाखवलेलं आहे ना, हार झालेत ना, हे हार म्हणजे काय झालंय की हे बुद्धांचं एनलाइटमेंटचं प्रतीक दाखवलेलं आहे मी, की हा बोधिसत्व बुद्ध आहे आणि हा हरलेला आहे, मार हरलेला आहे. इथं जर तो विजयासाठी आलेला आहे तर इथं तो काही करू शकला नाही. काही लोक पळताना मिळताना पण दाखवलेले आहे. तर असं हे शिल्प आहे. हे शिल्प मार शिल्प आहे, मार विजयाचं शिल्प आहे. ठीक आहे. तर मार विजयाचं शिल्प खूप महत्वाचं आहे बुद्धांच्या आयुष्यात. आणि हे शिल्प आतापर्यंत मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी डिटेक्ट नाही झालं अजूनही. ही दोन्ही शिल्प डिटेक्ट नाही झाली, पण ही सोपी शिल्प होती, डिटेक्ट होणं गरजेचं होतं. तर त्याच्या पुढचा टप्पा एक सांगतो. ही 2 शिल्प महत्वाची आहेत. म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला महानिश्रमण माहिती पाहिजे, आपण घरात का सोडले, कशासाठी सोडले, आणि दुसरं मारावर विजय झाला पाहिजे, आणि तिसरं तुमचं मारावर जर विजय मिळवायचा सगळ्या विचार करायचा तर तुम्हाला शून्यकार खूप महत्वाचं आहे. एकांतात तुम्हाला ध्यान साधना करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही बुद्धत्वावर पोहोचू शकता. आणि जाता जाता जी भूमिस्पर्श मुद्रा आहे, भूमिस्पर्श मुद्रेबद्दल पण थोडक्यात सांगतो, कारण का या टप्प्यातलाच भाग आहे. तर भूमिस्पर्श मुद्रा ज्यावेळेस बुद्धांना काय झालं, एनलाइटमेंट प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. पण एनलाइटमेंट प्राप्त झाल्यानंतर बुद्धांना जगाचं नॉलेज उत्पन्न झालं डोक्यात त्यांच्या, म्हणजे त्यांच्या बॉडीतून म्हणजे रेनबो सारखे रेस बाहेर पडला, एनलाइटेड झाले ते, त्यांना जगाचं ज्ञान सगळं दिसायला लागलं त्यांना. तर ही अवस्था आल्यानंतर भगवान बुद्ध थोडेसे याच्यात गेले की मी स्वप्नात आहे की मी सत्यात आहे, हे काय आहे नक्की, मी जागृत अवस्थेत आहे का. म्हणून बुद्ध म्हणतात प्रत्येक गोष्ट टेस्ट करून घ्या. बुद्धांनी पण एक टेस्ट घेतली स्वतःची. मग बुद्धांनी काय केलं की जमिनीला हात लावून पाहिला, जागरूक आहे का मी, जमिनीला हात लावला. आता आपण म्हणतो बुद्ध जमिनीला हात लावला मग जमीन धडधडली वगैरे वगैरे, हे काय नाही. प्रतिकात्मक काय आहे की बुद्धांनी जमिनीला हात लावला तेव्हा बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं, जी त्यांची मानसिक अवस्था होती, बुद्धांना वाटलं की मी स्वप्नात आहे की सत्यात आहे, हे माझ्याबरोबर घडतंय, हे सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी घडतात माझ्या, या खऱ्या आहेत का, यासाठी त्यांनी हे सांगितलं. त्यासाठी एक झेन कथा पण आली बघा, नंतरच्या काळात एक झेन कथा आली. त्या झेन कथेमध्ये सांगण्यात आलं होतं की ते झेन गुरु जेव्हा म्हणजे त्यांचं निर्वाण जवळ आलं, आपला एक शिष्य नेमायचा होता, तर ते काय म्हणतात त्यांचा शिष्य बाहेर गेला असतो एक, आणि त्यांचे सगळे शिष्यगण असतात. तर ते म्हणतात मला माझा वारस नेमायचा होता, म्हणून ते डोक्यात प्लॅन करणार. म्हणतात मी आज मला काय माहिती, मी आज मला पुढं सुटत नाही, सगळ्या शिष्यांना पुढे घेतो, सगळे शिष्य बसले असतात, पुढं सुटत नाही, काय पुढे म्हणतात. मी इथं बसलेलो आहे, झोपलेलो आहे, मी एक स्वप्न पाहिलंय फुलपाखराचं,
मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मला बघते स्वप्नात? लक्षात आलं का? ही वास्तव म्हणजे दोन गोष्टी आल्यात. मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मी आहे, म्हणजे कन्फ्युजन दाखवलं त्यांनी की असं वास्तव आणि हे जग ह्याच्यात काय आहे, मी कोण आहे मी. मग ते सोडवणार कसं? सगळे शिष्य येडे आले, काय करावं गुरुला. गुरु काय हातून उचले उठे ना. 8 दिवस झाले गुरु पडून राहिले. म्हणजे मला माहितीच नाही मी फुलपाखरू माझं स्वप्न बघतोय का मी फुलपाखरू स्वप्न बघतोय, मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मी आहे. लक्षात आहे का तुम्हाला? द्वंद्व, मानसिक द्वंद्व. सोडवणार कोण? आणि त्यांचा शिष्य गेलेला असतो बाहेर, तो येतो तोपर्यंत काय तो तळा सुटत नाही. तो जातो तडक एक बादली घेऊन येतो, भरतो आणि फेकतो आणि ते उठतं घर म्हणतात तू एक ग्लास पाणी टाकलं असतं तर फुलपाखरू मेला असतं ना. म्हणजे फुलपाखरू नाही मेलं म्हणजे मीच आहे. समजतं का? बुद्धांनी पण काय केलं, मनाचं ते द्वंद्व सोडवलं जमिनीला हात लावून. फक्त की मी वास्तवात आहे, मी कल्पनेच्या युगात नाही. मला एनलाइटमेंट खऱ्या अर्थाने प्राप्त झाले. ठीक आहे, ह्या अवस्था आहेत. आणि बुद्धिझम तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे, बुद्धिझम वरच्यावर नाही, बुद्धिझम खूप डीप आहे. आणि ह्या ज्या शिल्प आहेत ना ही का कोरली गेली? कारण का मोस्टली इथले जे भिक्षू होते ते मोनत असायचे. मग हे तुम्हाला हे जाणून घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही विनयपीठक अभ्यास करसा ना तेव्हा लेण्यातल्या बारकावी तुम्हाला लक्षात येईल. आता लेण्यांमध्ये लोक म्हणतात उखळ आहे उखळ. मला सांगा पुढं लिहून ठेवलंय, बुद्धांनी सांगितलंय का? बुद्धांनी एक सांगितलंय, भिक्षूंनी म्हणजे मागून खाऊ नये, म्हणजे मागून खाऊ नये. तसं त्यांनी चारिका करावी. चारिका कशी असते? अशी असते, मागून खाऊ नये म्हणजे मला हेच द्या, नाही का, मला धान्यच द्या. भिक्षून धान्य मागू नये, मागून खाऊ नये, दळून खाऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी बुद्धांनी त्यात लिहून ठेवल्यात विनयपीठात. आणि त्या विनयपीठातल्या गोष्टी जशा तशा लेणीमध्ये आहेत. तर मग असं असताना सुद्धा लेणीमध्ये उखळ का? मग असे प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला, नाही का? तर जे सरांनी सांगितलं मगाशी, तर लेण्यामध्ये ना उकळायची आवश्यकता नाही. ते भिक्षू लोक स्वतः इथं जरी राहत होते तर राजा वगैरे ठेवून इथं दान देईन त्यांना. पण भिक्षू सांसारिक कामं करत नव्हते त्या काळात. त्यांचं ध्यान साधना करणे आणि त्यांच्या जाऊन हे करणे, भिक्षाटन